65 की तरफ आगे बढ़ते जा रहे हो सकता है कि और कुछ लोग आए और यहाँ पे वो इन्वॉल्व हो। तो सबसे पहले इम्पोर्टेंट पहला स्टेटमेंट, घोड़ा लेंगे लेकिन पहले गधे से स्टार्ट करो, कोई वांदा नहीं है। लेकिन देखिए, मान लीजिए अगर मैंने आज ये 1000 का ओके का टी शर्ट पहना है, ओके यस सर, जल्दी आया करिए, कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन अगली बार आपको ये मौका नहीं मिलना चाहिए सॉरी कहने का। सबसे इंपॉर्टेंट, आगे चलते हैं। मान लीजिए मैं ये 1000 का टी शर्ट पहन रहा हूँ, मैं 1000 का टी शर्ट आज पहनता हूँ। मान लीजिए 1000 अगर सस्ती चीज है, तो अगर मैं 1000 का टी शर्ट, चलो 200 बोल देते हैं, थोड़ा ठीक लगेगा। अगर मान लीजिए मैंने ये 200 का टी शर्ट लिया है, तो आज मैं अगर 200 का टी शर्ट पहनता हूं तो प्रॉब्लम नहीं है, लेकिन कल को जाके 2000 का टी शर्ट पहनना ही नहीं है, ऐसा अगर मेरा माइंडसेट है तो मैं सच में गरीब हूं। 200 की टी शर्ट पहनना गरीबी नहीं होती, छोटा सपना नहीं होता, छोटी सोच नहीं होती। अगर कल को बड़ी कीमत वाला या बड़ा सपना मेरे दिमाग में नहीं है तो वो गरीबी है। आज अगर मैं टू व्हीलर पे बैठता हूं तो गरीब नहीं हूं, अगर मेरे दिमाग में कल को जाके बड़ा सपना है। अगर कल जाके मुझे बड़ी गाड़ी में बैठने का सपना नहीं है तो आज मैं पक्का गरीब हूं। समझ रहे आप लोग? यस सर। यस सर। तो बड़ा सपना होना सबसे इंपॉर्टेंट जरूरी होता है। देखिए, कोई सागर करके लेफ्ट हो चुके हैं और हमारे मुझे लगता है कि पोपट पवार जी भी, तो आप ध्यान रखिए। शशि कांबळे, शहाजी कांबळे भी अभी लेफ्ट हो चुके हैं। तो जितना ध्यान रहेगा की अरे हा माझा माणूस लेफ्ट झाला, काय झालं भाऊ, रेंज गेली का, चल बघ येते का, काय झालं, कंटाळा आलाय का, ऐक जरा ऐक, है ना, पिक्चर 3 तास ऐकतोय तर आज चंदावाडला 1 तास ऐक, तुझं कल्याण होणार, राइट? तो ये आपको करना है। देखिए, कई बार गलती से होता है, कई बार उनको मालूम भी नहीं होता, कई बार सच में कुछ इंपॉर्टेंट काम आ जाता है, लेकिन आपको मालूम होना चाहिए कि माझा माणूस इथून लेफ्ट का झाला, राइट? कल एक बंदा ग्रुप से लेफ्ट हुआ था, तुरंत मैंने कॉल किया, मैंने उनको बोला भी कि सर एक माणूस गेला ना फरक नहीं पड़त, पर एक एक माणूस महत्वाचा है। कल की बात नहीं है, वो पिछली बात है। कल जिनको मैंने फोन किया वो बोले कि सर सिर्फ फोटो आ रहे थे और प्रमोशन नहीं हो रहा था किसी मीटिंग का। तो मैंने कहा कि भैया अगर नहीं हो रहा तो करेंगे, और वैसे करना आपका और मेरा ही काम है, राइट? हम सब मिलके लीडर है। इसलिए मैंने बोला कि जब कुछ भी हो जाएगा तो कई बार ऐसा होता है कि मोदी जी के राज्य में ऐसा हुआ, दिल्ली में वो हुआ, कर्नाटक में हुआ, तो लेकिन भैया चलो अगर नहीं हो रहा है तो हम सब मिलके करते हैं। अगर मैं भूल गया तो मतलब मोदी जी नहीं कर पाए तो खासदार करेगा, खासदार ने नहीं किया आमदार करेगा, आमदार से नहीं हुआ तो मुख्यमंत्री कर लेंगे। मैं नहीं जानता इनका हायरार्की कैसा होता है, और हो सका अगर कुछ नहीं होता तो नगर सेवक कर देंगे। भैया कहीं ना कहीं से होना चाहिए, हर एक का जिम्मेदारी है, हम लोग उठाएंगे, लेकिन अपना काम बनना चाहिए। देखिए, हम लोग सपनों के लिए आए। मैं चाहता हूँ मेरा मर्सिडीज हो, इसके लिए कोई मदद करे नहीं करे, अपना मर्सिडीज तो बनता है। कोई मेरे साथ रहे, कोई छोड़ के चला जाए, अपना मर्सिडीज बनता है। कोई मीटिंग में आवे नहीं आवे, अपना मर्सिडीज बनता है। लेकिन लोग के बिना संभव नहीं है, तो लोगों को संभालो, लोगों को लेके आना है, राइट? कुछ गलतियां होंगी, कुछ उनकी होंगी, कुछ अपनी होंगी, कुछ लोचे होंगे, कुछ लपाटे होंगे, कुछ आएंगे, कुछ जाएंगे, कुछ काम में होंगे, कुछ कुमा में होंगे, लेकिन अपना रोल हमें ईमानदारी से करते रहना, राइट? तो चलो आगे बढ़ते हैं। पहला वाला छोटा काम तो आपने बखूबी निभाया है। आज हमने कॉल कर करके लोगों को वापस बुलाया। जब अपने डाउनलाइन को पता चलता कि अरे साला हे सोडत नाहीये, जरा लेफ्ट झालं की जीव खाता माझा सीनियर किंवा पैरेलल लाइन, तो ये लोग सोचते हैं कि नहीं अभी लेफ्ट नहीं करेंगे, अभी रहेंगे मीटिंग में, कुछ भी हो जाए। कई बार आप ऐसा होता है आपको कि हम लोग, यस थैंक यू वेरी मच, किसी ने बताया कि अभी फलाना फलाना बंदा जो लेफ्ट हुआ उसका इंटरनेट का प्रॉब्लम है। गीता मैम म्यूट करा। तो ये हमें जब पता चलता है ना कि अरे हाँ काय प्रॉब्लम है, तो फिर हमारी टीम के ऊपर पकड़ बनी रही। यस, अभी मैं कुछ बताना चाहता था आप लोग। हाँ, कई कबार ऐसा होता है कि हमारा कोई प्रोग्राम है नए लोगों के लिए, हम लोग किसी को इनवाइट करते हैं और वो बोलता है कि नहीं मैं बिजी है। क्या लगता है आपको, सही में बिजी होता है हमारा कस्टमर? नहीं सर। नाही, कधी ते पोराला घेऊन खेळत बसलेलं असतंय, कधी ते पाहुण्याच्या पोराला घेऊन खेळत असतंय, कधी शेजारच्या मुलाचा बर्थडे तिथं डान्स करायला गेलेलं आहे, कधी कोणाच्या पूजेला गेलेलं आहे, कधी ते घरातच बसून मिडी भीम बघत बसला। आजकाल लोकांना छोटं ते काय मोटू पतलू पण आवडायला लागले। तो बड़े लोग भी आज छोटा काम में बिजी हो चुके हैं, क्योंकि उनके सामने बड़ा काम आज की तारीख में नहीं है। ते मोटू पतलू बघेल, ते कार्टून बघेल, ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धुणं वाळवायला मदत करेल, कांदा कापायला मदत करेल, पोहे बनवायला मदत करेल, करना गलत नहीं है। लेकिन जब आप पोहे के लिए अलग से एक आदमी रख सकते हैं,
है ना. ऐसे जगह पे अगर मीटिंग चल रहा है तो उसको सुनेंगे. 2 माणसं पोहायला ठेवू, एक शेंगदाणे टाकायला वेगळा ठेव, पोहे बनवायला वेगळा ठेव, काही प्रॉब्लेम नहीं. मैं जो कहना चाहता हूँ वो समझ लीजिए. मुझे एक बंदा बोलता है की सर जेवढे पैसे वाचतील तेवढं चांगलं आहे, मी इस्त्री पण स्वतः करतो. म्हणलं बरोबर आहे, पण आज जर प्रोग्रामला तुला 1 तास लेट झालं तर ते इस्त्री करण्यामुळे जर झालं असेल तर इस्त्रीला 10 रुपये दिलेले कधीही चांगले, कारण तिथं 10 रुपये खर्च करून इथं 100 रुपये मिळणार. मानते की नहीं मानते इन चीजों को? यस सर, बरोबर. यस. यस सर. यस. तो अगर छोटी छोटी चीजें, गांधी जी कहते थे कि खुद का काम खुद करो, लेकिन अगर खुद का काम करने के वजह से, छोटा काम करने की वजह से बड़ा काम में अगर देरी हो रही है, 25,000 के जॉब में जाने के लिए, यस यस यस, तो 2 चीजें हैं. एक प्रमोशन भी बाकी है, किसी का मैसेज आया मुझे. चलो मैं एक एक को निपटाता हूं. तो कई बार ऐसा होता, अपना डिस्ट्रीब्युटर को भी लगता है कि मी बिझी आहे, मी 3rd सेशनला नाहीये, मी 2nd मध्ये नाहीये, मी 1st मध्ये नाहीये, मी बिझी आहे. मी बिझी कशात आहे? छोट्या कामात. उसको याद दिलाओ कि भैया आज का प्रोग्राम बहुत बढ़िया होने वाला है. जो भी होस्ट होगा वो प्रमोट करेगा कल का मीटिंग. जैसे कि आज करेंगे फुले सर, कल करेंगे और कोई लीडर. वो देखेगा कि माझ्या लीडरचं उद्या काय है ना. लास्ट के 4-5 दिनों का शेड्यूल जो बदलेगा वो मैं आज एडिट करके आप लोगों को भेजने वाला हूं. राइट. तो आपको पता होना चाहिए की उद्या कोण आहे, उद्या कोण आहे, उद्या कोण आहे. माझ्या टीमचं असेल तर मला प्रमोट करायचंय. प्रमोशन करा, लोकांना कॉल करा. 6-7 वाजल्यापासून खरंच इमानदारीत कॉल करा मित्रांनो. मैंने वापस वही स्टेटमेंट है, आप करेंगे खर्च होगा, लोग करेंगे बैलेंस होगा. आप करेंगे जरूरतें पूरी होंगी, आपकी डाउनलाइन करेगी, वो आपके सपने पूरे होंगे. तो आपकी डाउनलाइन, देखिए अगर मैं किसी ऐसे बंदे के सामने बात कर रहा हूँ जिसकी डाउनलाइन नहीं है तो उसको भी नाराज होने की जरूरत नहीं है. भैया डाउनलाइन बनाने के लिए ज्वाइन हुआ है. कई बार ऐसा लगता है हम लोग नीचे नहीं देखते, अरे माझ्यामुळे त्याचे स्वप्न होणार है ना, त्याचा बंगला होणार म्हणून आपली झोपडी जाळून टाकणारी लोक मार्केटला आहेत. तो ये मत सोचो. तो आपका अगर डाउनलाइन आज नहीं है तो बना लो, कोई वांदा नहीं है, बुला लो, बना लो, बुला लो, बना लो, बुला लो, उनको ज्वाइन करो और भट्टी में डाल दो ये मॉर्निंग इवनिंग की मीटिंग. राइट. तो 2-3 स्टेटमेंट तो हो चुके. अब सपनों का पहला रूल है कि बड़े होने चाहिए, ऐसा भी नहीं है. देखिए बोला जाता है होने चाहिए. बड़े सपने, चैलेंजिंग सपने आपको कंफर्ट जोन से बाहर निकालते हैं, काम पे लगाते हैं, दौड़ाते हैं और आगे लेके चलते हैं. लेकिन कई बार ऐसा होता है कि हमारे सपने इतने क्या बोल सकते हैं उसको, इररिलेवेंट होते हैं, नॉन रियलिस्टिक होते हैं, है ना. जो हमें चांद पे जाना है, देखिए जाते हैं लोग, मंगल पे जाना है. इलॉन मस्क इसी की वजह से फेमस है, वो लोगों को लेके जा रहा है. समझिए, ये सपना छोटा अगर होता, बड़ा मतलब इम्पॉसिबल होता तो शायद आज इलॉन मस्क इतनी बड़ी सोच रख के इतना बड़ा आदमी नहीं बनता. लेकिन धीरे धीरे आगे जाना पड़ेगा. समझिए आप बातों को. तो आपको पहले देखना पड़ेगा कि पहला गधा क्या है, घोड़ा क्या है. तो गधे वाली चीजें भी लिख लो, घोड़े वाली चीजें भी लिख लो, कल हेलीकॉप्टर भी लिखेंगे भाई. लिख लो. आपको कम से कम आपके 20 ऐसी चीजें लिख लो जो आपको लाइफ में करनी है. 20 चीजें ऐसी लिख लो जो आपको खरीदनी है. देखिए जो खरीदनी है वो भी लिख लो, जो करनी है वो भी लिख लो. खरीदना क्या होता है? घर होता है, गाड़ी होता है, कपड़ा होता है, बैंक ये अपना लैपटॉप होता है, मोबाइल होता है, प्रोजेक्टर होता है, जो धंधे की जरूरत है. आपका सपना है, खरीदने वाली चीज है, करने वाली चीज है. करना क्या होता है? मान लीजिए आप थाईलैंड आते हैं तो स्कूबा डाइविंग है, पैराग्लाइडिंग है. आप यहाँ पे कामशेत जाओगे तो आपको पैराग्लाइडिंग मिलेगा. याराना मूवी अगर आपने देखा है, याराना मूवी देखा है आपने बच्चन का यस सर. विद अमजद Yes, खान. राइट. तो वो जो पतंग उड़ाते हैं ना, वो वाली पतंग पैराग्लाइडिंग होता है, पैरासीलिंग होता है, स्कूबा डाइविंग होता है. पानी के अंदर ऑक्सीजन का मास्क लेके आप उतरते हो, पूरा समुद्र के नीचे जाते हो, जहाँ पे एकदम बड़ी, आपको कभी मैं वीडियो दिखाऊंगा मेरी वाली जो हमने थाईलैंड में किया था. तो कई सारी चीजें हैं करने के लिए. मेरा एक सीन मतलब चलो इसको कभी और लेंगे हम लोग. एक बता जो मुझे बोलता था कि ड्रिंक नहीं करते, तुम फलाना नहीं करते, लाइफ में आके सब कुछ करना चाहिए. तो जब स्कूबा डाइविंग के लिए उतर नहीं रहे थे, मैंने बोला सर आपने तो बोला था सब कुछ करना चाहिए जिंदगी में.
तो क्या यही चीज बची थी जो ये करना है ना? तो ये भी है, स्कूबा डाइविंग वाली नशा है कर लो, पैराग्लाइडिंग वाली नशा कर लो, हॉर्स राइडिंग की नशा कर लो, बंजी जंपिंग आपने जानते हैं आपने बंजी जंपिंग? Yes, sir. यस सर। बंजी जंपिंग जानते हैं आप लोग? है ना, पैरों को बांध दिया जाता है रबर बैंड से और ऊपर से नीचे छोड़ा जाता है। अगर मेरी वीडियो होगी तो मैं आपको दिखा दूंगा। बंजी जंपिंग में ऐसा लगता है कि पुनर्जन्म हुआ है, नीचे जब जाते तो लगता है खत्म, वापस नहीं ऊपर खींच लेते तो पता चलता अरे चाय अजून जिवंत आहे, मी गेलो नाही, हीच लोक आहेत माझ्यासमोर, है ना? समझ लीजिए कि ये नशा अलग है। जो करना चाहते हैं वो 20 चीजें लिखी है, जो खरीदना चाहते हैं वो 20 लिखी है। 150 का सपना लिख दो, छोटा नहीं होता। कई बार हम लोगों को इंप्रेस करने के लिए बड़े सपने लिखते हैं, छोटे से बड़े तक जाओ। बॉक्सर बहुत बड़ा सपना नहीं था दोस्तों, लेकिन 6 करोड़ का प्रॉपर्टी बॉक्सर की वजह से हुआ है, राइट? बॉक्सर की वजह से अगर 6 करोड़ का प्रॉपर्टी बनता है, अभी ये 6 करोड़ जो मैं बोल रहा हूँ वो आने वाले समय में इसको एकदम से 6.5 करोड़ का होने वाला है, एक न्यूज आपको मिलने वाली है। तो मैं कहना ये चाहता था कि छोटी छोटी चीजों को कभी अंडर एस्टिमेट मत करो। लिखो आप, जैसे कल अतुल जी ने बोला कि 1 लाख 2 लाख कमाने वाला बंदा लाख 150 200 का पेन रखता है अपने पॉकेट में। तो हो सकता है आपका सपना 150 200 का पेन हो, कंपलसरी नहीं है, लेकिन हो सकता है। लिख लो, लिख लो। आपका 20,000 का मोबाइल है, 25 का सपना है, लिख लो। आपको आईफोन लगता है, लिख लो, कोई वांदा नहीं है। देखिए लिख लो, उसके लिए काम करो। पैसा आने के बाद प्लानिंग करेंगे। पैसा कमाने के लिए अलग प्लानिंग होता है, उसको खर्च करने का अलग प्लानिंग होता है। तो आप कमाओ बड़े सपनों के लिए, कमाओ बड़ी बड़ी चीजों के लिए। खर्च करते समय हम लोग प्लान करेंगे कि भैया 1 लाख का मैंने सोचा था मोबाइल लेंगे, लेकिन सर मैंने क्या किया, 50 का फोन खरीदा, 50 का प्रोजेक्टर खरीदा। कोई वांदा नहीं, पहले लिख तो लो, डरते क्यों? लिख लो, उसके लिए काम करो। जब तक जानबूझ के सपने लिख के उसके लिए काम नहीं करेंगे, तब तक अनजाने में सपने पूरे नहीं होंगे, पैसा भी नहीं आएगा। जब मैं नेटवर्किंग में आया और मैंने जल्दी उठने का प्रण कर लिया, तो मेरा एक दोस्त बोलता है, नाही रे ठरवले की होत नाही. अरे मैंने बोला तू ठरवतो मग उठला नाही तर तुला कळतं की तुझं झालं नाही. मी त्याला म्हटलं मी ठरवलंय, मी ही गाडी घेणार आहे. तो बोलतोय माझं ना ठरवलं की नाही होत. ठरवल्यानंतर तुझं झालं नाही हे तुला कळतं. तू ठरवलं नाही तर तुला कळलंच नाही की तुझी गाडी नाही झाली मागच्या 10 वर्षात. आज भी टू व्हीलर पे बंदा है, कॉल सेंटर में काम करता है, मेरे साथ बीसीएस में पढ़ता था. मैं किसी की बुराई नहीं कर रहा, मैं आपको बता रहा हूं कि आप में से कोई भी अगर ऐसा है तो बदल जाए, बदल जाए. नहीं तो कोई और चंदावड आपका बिना नाम लिए हुए आपका ट्रेनिंग में यूज करेगा. मी त्याला धनकवडीला आम्ही दोघं सायकलवर घरवारे कॉलेजला जायचो. त्यावेळेला मी त्याला म्हणायचं की आपल्याला 4 व्हीलर घ्यायची. मला 2 व्हीलरची कधी स्वप्न पडली नाहीत, मला म्हणजे 2 व्हीलरचं कधीच कळलंच नाही. जब मैं साइकिल पे जाता था तब भी सोचता था कि 4 व्हीलर लेंगे. तो वो बोलता था नहीं नहीं ये मोटी स्वप्न है ना, होत नाही, ठरवलं की काहीच नाही होत. और मैंने एमएलएम में सीखा जब तक डिसाइड नहीं करेंगे तब तक होगा नहीं. और डिसाइड करके जब नहीं होता तो मालूम पड़ता है कि राज तू कुठेतरी कमी पडलाय, तू गोट्या खेळलास. लेकिन जब हमें मालूम नहीं पड़ेगा कि अपन कमी पडलोय, अपन गोट्या खेळलोय, अपन टाइमपास केलाय, जब तक मालूम नहीं होगा, जब तक वो समझ में नहीं आएगा, तब तक हम लोग अपने आप को डेवलप कैसे करेंगे. मैंने नेट्सअप में लिखा था कि मैं शेरवानी खरीदूंगा. मैंने वहां पे लिखा था इलेक्ट्रिक कार घ्यायची. मी इलेक्ट्रिक कार घ्यायची 2003 ला लिहिलं होतं. उसके बाद तब मैंने लिखा था कि मैं रेवा खरीदूंगा, 2 सीटर रेवा का सपना था मेरा. 2007 आते आते मेरा 2 व्हीलर कोई भी 4 व्हीलर कंप्लीट नहीं हुआ सपना. तब तक तो ना शेरवानी हुई थी, एक 10,000 की घड़ी भी लिखी थी वो भी नहीं हुई थी. कई सारे सपने थे. मी जब घरामध्ये सांगायचो, म्हणजे एमएलएम मधनं शिकलेला माणूस घरात पण अक्कल शिकवतो. आणि मी घरात सांगायचो की मोठी स्वप्न मोठी स्वप्न मोठी स्वप्न. आणि माझा भाऊ म्हणायचा दादा तू लिहिलंय त्यातलं काहीच होत नाही, आमचं कधी होणार. आणि मग जब 2009 से अपना इनिंग स्टार्ट हुआ तो 10,000 घड़ी आया, अपना शेरवानी आया, अपना गाड़ी आया, गाड़ियां आई, घर हुए, ये हुआ. जब ईवी का सपना बचा तो अब पिछले कुछ महीनों से मैं बता रहा हूँ कि दिवाली में अपना ईवी भी लॉन्च होगा, राइट. तो ये सारी चीजें जब लिखेंगे, 2003 का सपना 2023 में हो रहा है दोस्तों. देखिए तब लिखा था मैंने 4 लाख का गाड़ी, अब ले रहा हूं मैं 20 लाख का गाड़ी. 4 लाख का गाड़ी, 20 साल लेट हुआ, 5 गुना बढ़िया गाड़ी आ रहा है. तो जब लिखेंगे तब लिखे हुए सपने आज हो रहे. कभी ना कभी होगा, मरने से पहले होगा, नहीं हुआ तो अगले जन्म में होगा. अंबा अंबिका अंबालिकाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल महाभारतामधली. अगर किसी को मालूम है तो हैंड रेज करिए. मालूम है, एक बंदे को मालूम है अंबा अंबिका अंबालिका.
है ना. मैं बीच बीच में क्यों पूछता हूँ, तुम्हाला माहित नसेल तर नाही म्हणा, असेल तर हो म्हणा पटापट. नाही माहित सर. नाही माहिती. अंबा 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 अंबिका आणि अंबालिका त्या तिघींचं लग्न चाललेलं आहे. येस. आणि भीष्म येतात आणि त्या तिघींना उचलून घेऊन जातात, है ना, दोन त्यांच्या भावंडांची लग्न लावण्यासाठी. राईट ना. येस सर. Yes, sir. Yes, sir. आणि मग 3 जणी आणलेल्या आहेत, दोघींची लग्न लावली जातात. तिसरी म्हणते की आता माझ्याशी कोण लग्न करत नाही, भीष्म तू कर. भीष्म म्हणतो की मी आमरण काय म्हणू ब्रह्मचर्य राहणाऱ्याचं व्रत केलंय. ती म्हणते आणलंय तर लग्न तूच कर, नाहीतर तुम्ही याला. ती मारायचा प्रयत्न करते, त्या जन्मात सक्सेसफुल नाही होत. आणि अंबिकाच राईट. पुढचा जन्म येस सर. अंबिका श्रीखंडी म्हणून नेक्स्ट जन्म घेते. स्वप्न पूर्ण होतात का, तर 100% होतात. या जन्मात नाही झालं तर पुढच्या जन्मात होतात. हे आपल्याकडे हजारो वर्षांची परंपरा आहे. मग जर हे आपण बघितलंय, समजलंय, यातनं कदाचित शिकवायचं असेल की अरे स्वप्न बघ, कदाचित एवढाच मेसेज असेल. स्टोरी खरी का खोटी जाऊ दे मुरू दे. एवढं सांगितलं असेल की स्वप्न बघा, साला इस जन्म नहीं हुआ तो अगले जन्म होगा, लेकिन देख तो सही, तू ये क्यों बोल रहा है की नाही होता. तू हे कशाला म्हणतो, लिहिलं की नाही होत, विचार केला की नाही होत. मग काय होणार तुझ्या लाईफमध्ये. मग न विचार करता जर तुझं म्हणजे विचार करून मर्सिडीज नाही झाली तर माहित तरी पडेल की मर्सिडीज नाही झाली, स्कोडा झाली. पण विचार न करता अल्टो झाली तरी आपल्याला वाटतं अरे वा माझी अल्टो झाली, भारी झालं. आप नहीं जानते कि आपके लाइफ में कितना बड़ा कुछ बड़ा हो सकता था. राइट. तो 2 चीजें देखिए, 23 मिनट हो चुके हैं, 17 मिनट हाथ में है, उसमें से 10 मिनट में आपके लेने वाला हूं. अब इन 10 मिनट में लिख लो आप, अगर ईमानदारी से आपको करना है तो आप लिख लो कि 20 चीजें कौन सी खरीदनी है, 20 चीजें कौन सी करनी है. अगर आपको लगता है कि सर मला ना मस्तपैकी माझा एक व्हिडिओ बनवायचा है, बना लो. कितना खर्चा आएगा. फोटो सेशन करना है, करा लो. घर दीवार पे बड़े बड़े फोटो टांगा लो. आपको लगता है की साडी घ्यायची बायकोला आईला, ले लो. मला काहीतरी घ्यायचं, ले लो. गाडी घ्यायची, ले लो. बिजनेस टूल है सर, लैपटॉप है, टैबलेट है, प्रोजेक्टर है, खरीदना है, खरीद लो. आपको लगता है मला भारीतला चष्मा घ्यायचा, घेऊन टाक. 2,000 घ्यायचा, ली. 20,000 घ्यायचा, ली. काय प्रॉब्लम नहीं. जो करना है वो भी लिख लो, है ना. आपको बोलता है कि ऐश्वर्या राय से शादी करनी, लिख दो. अभिषेक का क्या करना है बाद में सोचेंगे, है ना. आराध्या को कैसे कहाँ रखना है उसका भी सोच लेंगे. लिख तो लो. छोटा भी लिख लो, बड़ा भी लिख लो, कोई वांदा नहीं है. लिख लो और छोटे से स्टार्ट करो. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म जो बोलते हैं ना, शॉर्ट टर्म लिख लो, बॉक्सर लिख लो, साथ ही साथ सेंट्रा लिख लो. इलेक्ट्रिक कार भी लिखी थी 2003 में, लिख लो, हो जाएगा. एक कार लिखी थी मैंने, 6 कार हो गई, 7वीं आ रही है. राइट. तो ये सारी चीजें होंगी, 101% आपके बारे में होगी, लेकिन लिखना पड़ेगा. सपना नहीं लिखेंगे तो क्या होगा. देखिए लिखना कैसे होता है ना, मैं 2 मिनट में आपको बताता हूँ, थोड़ा ध्यान दीजिए. मैंने हो सकता है 1-2 बार बोला हो, आप सबका ध्यान है. हेलो. यस सर. सुन रहे हैं हम लोग. मैं थोड़ा बॅकग्राऊंड बताता हूँ. सपने लिखना है मतलब है ना, थोडी स्टोरी लिहा. स्वप्नांची स्टोरी लिहा की हे स्वप्न पूर्ण झालं तर काय होईल ना, लिहा तुम्ही. नहीं झालं तर काय होईल ते पण लिहा. थोड़ी मेहनत करा. ऐसा नहीं कि सिर्फ फील्ड पे भागने से धंधा होता है. आप थोड़ा यहाँ पे भी दौड़ो, यहाँ पे भी लिखो कि करना क्या है. जब मैं फर्स्ट टाइम जब मैंने सपना लिखा था तो मैंने लिखा था, जेव्हा मी स्वप्न लिहिलं ना मित्रांनो, आम्ही वॉल्वो न लक्झरी न आम्ही गावाला जायचो. आणि त्यावेळेला माझं स्वप्न होतं की मी गावाला जाईल तर माझ्या 4 व्हीलर मध्ये, है ना. मग कुठे पेरू दिसले तर मी गाडी थांबवणार. बघा छोटा माणूस आहे, छोटी स्वप्न होती की मी एक 4 व्हीलर घेईल, है ना. आणि मग मस्त एसी, मस्त गाणे, है ना. मग मी ड्रायव्हिंग सीटवर, शेजारच्या सीटवर आई, मागं पप्पा, बहीण, भाऊ, 5 जणांची फॅमिली, छोटी गाडी, ओके, सुखी कुटुंब. मग आम्ही रस्त्यानं चाललो, टोल नाक्याला कुठेतरी बाबा पेरू दिसले, घेतले, द्राक्ष दिसले, घेतले. आपल्याला पाहिजे तेव्हा गाडी थांबवता आली, है ना. 1 नंबर आली, गाडी थांबवली. जेवायचे घर जे घेऊन एक छान झाड बघितलं, झाडाखाली जेवलो. हॉटेलचं स्वप्न पडत नव्हतं, है ना. हॉटेलला जाऊन पे खर्च करना है, 500 छोटी चीज है 5 लाखाच्या गाडी समोर. पण वो 500 रुपये कभी दिमाग में आया नहीं था. डोक्यामध्ये एक होतं की घरनं जे बांधून आणलंय, मस्तपैकी एखादं झाड बघायचं, झाडाखाली खायचं, पाहिजे तेव्हा स्टार्टर मारायचा, एसटीचे टेन्शन नाही तर हॉटेलमध्ये जेवायला थांबलो तरी एसटीच्या त्या गाडीचा नंबर बघत राहायचं की अरे अचानक आपल्या MH12 है ना, अमकी 4 नंबरची गाडी निघून जायला नको. कुठल्याही गाडीचा हॉर्न वाजला की एकदम हार्ट बीट वाढायचे, कारण आपलीच गाडी चालली काय. राईट. तर हे सगळ्या गडबडमधनं निघायचं होतं. बरं, त्याचबरोबरीला मी तुम्हाला मागेही सांगितलं की मी घरातला मोठा, 2 जण आई वडील, दोघा भावंडांना मांडीवर घ्यायचे, मला मध्ये अंतरून द्यायचे.
आणि समजा कोणीतरी चिखल तोडवत अंतरावरनं जायचं, कोणीतरी चिखल तोडवत यायचं, किळस वाटायची की आपण किती घाणेरडं लाईफ जगतोय. मग स्वप्न काय होतं आता नीट ऐका, की घरामध्ये निघालो, एसीची हवा मस्तपैकी, गाणं लावलंय, राईट, आणि गाणं लावलेलं आहे, मध्येच मग घरनं शेंगा उकडलेल्या आहेत, कोणी द्राक्ष गाडीमध्येच खातंय, मस्त मी गाडी चालवतोय, कोणीतरी मला रेडीमेड सगळं देतंय, मी मस्त एकदम आल्हाददायक गाडी चालवतोय. असं करत करत पाहिजे त्या झाडाखाली थांबलो, मजा केली है ना. 10 तासाच्या तासाला 12 तास गेले, माझं गाव लांब आहे. आणि मग आम्ही तिकडे गावाकडे पोहोचलो. गावाकडे आम्ही स्टँडवर, म्हणजे स्टँडकडे जाताना आमच्या इकडे उतार आहे, आणि मग गावातली लोक 4 व्हीलर आली की असं आश्चर्याने बघतात की कोण आलं कोण आलं कोण आलं, आणि आपण कोणाकडेच बघत नाही, एकदम स्टाईल मध्ये पुढे बघत निघालोय. स्वप्न बघा लिहिलेलं, जे पेपरवर लिहिलेलं ते सांगतोय, अगर आप लिखेंगे तो होगा. आणि मी लिहिलं होतं की तिथनं आम्ही मारुतीच्या मंदिराला वळसा घालताना मंदिराच्या बाहेर समोर जी पोरं खेळत होती बाजूला झाली, आणि गाडी पुढे चालली तसं गाडीच्या मागे माझ्या पळत येतात आहे, राईट. आणि गाडीच्या मागे जनरली गावाकडची मुलं तेव्हा पळत यायची, आजकाल पळण्याचं पर्सेंटेज कमी झालंय. पण मी जेव्हा 2003 ते 7 मध्ये जी स्वप्न लिहित होतो, जे 9ला माझं पूर्ण झालं ते हे होत, राईट. मी गाडी घेऊन निघालोय आणि गाडीच्या मागे लहान मुलं पळत येतात, मी गाडीतनं उतरलो, पलीकडनं आई उतरली, मागणं आई बाबा बहीण भाऊ उतरले, आणि 4 दरवाजांचा आवाज झाला, ठप 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 ठप, आणि माझ्या हातात रिमोट आहे आणि मी टुडुक टुडुक वाजवला, आणि तेवढ्यात पोरं गाडीजवळ आली, गाडीला हात लावणार, तेवढ्यात माझी बहीण म्हणते, गाडीला हात लावायचे नाही, आमच्या दादाची गाडी. ते जे बोलताना जे फिलिंग होतं ना, ते जे स्वप्न होतं, जे मी कागदावर लिहिलं होतं, ते स्वप्न, ते फिलिंग, ते गुदगुल्या, ते गुजबम्प, ज्याला आपण काय म्हणतो, आपण काय येतात आपल्याला, काटे अंगावर येणार, ते काटे तुम्ही जर लिहायला सुरू झालात है ना, ते लिहायला लागलात तुम्ही, जर तेवढं बारकाव्यानं लिहिलं ना, ती एसीची गार हवा आत्ता पण फील होते मला. म्हणजे दार लावलंय, गाडीला स्टार्टर मारलंय, मला चेहरा, मी खुर्चीत बसलेला असताना मी तेव्हा फील करायचं की मला गार हवा फील होते, आणि ते फिलिंग मग तुम्हाला 4 व्हीलर मध्ये बसवणार. त्या गाडीमध्ये असताना जर मी आईला कधी सांगितलं की अरे विचार बरं लातूरचा रस्ता कुठला आहे, तर आईला ते हँडलने काच खाली करताना त्रास व्हायचा, खाली पटकन जायचं, वर करताना जीव जायचा. आई म्हणायची अरे बटनवाली गाडी घे. 15 महिन्यात बटनवाली गाडी घेतली आपण. मग आई म्हणला, एकदा असंच कानाला फोन लावून वर बोलायचो, तर आई एकदा मला म्हणले अरे ब्लूटूथ असलं तर आपल्या गाडीला भारी होईल, मग इंडिगो आली. मग एकदा म्हणलं अरे आपल्या घरातले मेंबर वाढले तर आपल्याकडे जरा मोठी गाडी पाहिजे, मग आर्टिगा आली. मला सांगायचा मुद्दा काय की त्या गुदगुल्या, ती रिक्वायरमेंट हळूहळू जर स्कोडापर्यंत घेऊन आली, आता 5 स्टार रेटिंग वाल्या गाडीपर्यंत घेऊन जाणार असेल, ईव्ही मॉडेल पर्यंत घेऊन जाणार असेल, तर ही स्वप्न खरी होतात का? 100% होतात. आम्ही 200 रुपयाच्या घरात राहायचो तेव्हापासून वाटायचं आपलं मोठं घर असलं पाहिजे. मग एक अर्ध्या गुंठ्यामधलं घर झालं, मग 1 गुंठ्यामध्ये घर झालं, मग डबल मजली झालं, त्यानंतर मग मी जे आता घरामध्ये बसून बोलतोय ते 4 कोटीचं घर झालं, परत 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट झाला. घरं होतात, गाड्या होतात, बंगले होतात, स्वप्न होतात का? तर 100% होणार. सुरुवात 200 रुपयापासून झाली तरी लाजायची गरज नाही. हॅलो, समजतंय का? Yes, sir. Yes, sir. Yes, तो sir. Yes, sir. लिखलो. छोटे स्वप्न मोठे स्वप्न लिहा, त्याच्या किमती लिहा. आता मी डायरेक्ट पॉइंटवर येतो. तुम्ही किमती लिहा. पेन ड्राईव्ह 150 रुपये, चष्मा 2000 रुपये, टॅबलेट 20,000 रुपये, लॅपटॉप 50,000 रुपये, प्रोजेक्टर 50,000 रुपये, 2 व्हीलर 1.5 लाख रुपये, 4 व्हीलर 10 लाख रुपये. लिख दो. आणि जी मनाला शिवतील अशीच स्वप्न लिहा. उद्या कोणीतरी बघल, मग त्यांना वाटेल लय किरकोळ आहे, काय देणं घेणं नाही. एखाद्यानं 5 कोटी लिहिले, तू 5 लाखाचे लिही बबड्या. 5 लाखात झाले की कॉन्फिडन्स 5 कोटीचा येणार आहे. तू लिहित खरं, लिहून टाक आणि लिहि, त्याच्यासमोर किमती लिहि, आणि मग प्रायोरिटी लिहा. मी जर लिहिलंय की मला चष्मा पण पाहिजे, मला 150 रुपयाचा पेन पाहिजे आणि 2000चा चष्मा पाहिजे, पण आता गरज कशाची आहे मला सांगा? मला दिसत नसेल तर 2000चा चष्मा इम्पॉर्टंट आहे का 200ची वस्तू आता इम्पॉर्टंट आहे? चष्मा. चष्मा, sir. 200 पेक्षा 2000 महाग जरी असलं तर माझी प्रायोरिटी पहिली ती आहे, त्याला नंबर 1 टाका, आणि मग पेन ड्राईव्हला 2 नंबर टाका. असं नाही की स्वस्त म्हणून पहिलं स्वप्न, हट, जो रिक्वायरमेंट हो पहिला. मग तुम्ही बघा की किमती वाईज, जरूरत वाईज, बर्थडे वाईज, रिक्वायरमेंट वाईज पहिला नंबर कोणाचा आहे, दुसरा कोणाचा आहे, तिसरा कोणाचा आहे. तुम्ही एवढं लिहा. आपण गोल सेटिंग साठी बसू है ना. मागच्या महिन्यामध्ये अतुल सरांशी बोलणं चालू होतं की सर 26 मेला आपण 1 डे प्रोग्राम करून त्याच्यामध्ये गोल सेटिंग करू. योगायोगानं त्या दिवशी वेळ जुळून येणार नव्हता, सगळे सेलिब्रेशनच्या मोडमध्ये होते, आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या ज्या हॉटेलला करायच्या होत्या तिथे ती आपल्याला कम्प्लीट सोय मिळाली नसते, राईट. आज जर ती गोष्ट आपल्याला माहित पडली आहे, गोल सेटिंग साठी मी कंपल्सरी नाही करणार, मला
50 लोक आहेत इथे, त्यातनं 5 लोकांनी जरी मला पर्सनल कॉल केला की सर अपना गोल सेटिंग करना है, आप बोलो वहां पे आ जाएंगे, 2 घंटा 4 घंटा 6 घंटा 8 घंटा आपके साथ बैठेंगे, है ना. ड्रॉइंग बुक घेऊन यायच्यात तुम्हाला, लहान मुलांना ज्या ड्रॉइंग बुक असतात त्या 2 ड्रॉइंग बुक लागतील आपल्याला, एक नॉर्मल डायरी लागेल, पेन स्केच पेन लागतील. आपण बसून ते गोल सेटिंग करून घेऊ. प्रायोरिटी डिसाइड, प्रायोरिटी तुम्ही घेऊन याल. दर महिन्याला गोल रिवाइज काय असतंय, रिव्हिजन गोल रिवाइज काय असतंय, गोल व्हिज्युअलायझेशन काय असतंय, गोल सेटिंग काय असतंय, गोल कम्प्लीट कसं होतं, प्रायोरिटी काय असतंय, कसं कम्प्लीट झाल्यावर सेलिब्रेट करायचं, सेलिब्रेट करताना काय करायचं हे आधी कसं लिहायचं, एखादी वस्तू मिळाली तर काय गुदगुल्या होतील कसं लिहायचं, नाही मिळाली तर काय होणार ते कसं लिहायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या. तर त्यासाठी 20 गोष्टी विकत घ्यायच्या, 20 गोष्टी करण्याच्या, 40 गोष्टी तुम्ही लिहून आणाल. त्याची प्रत्येकाचा आकडा लिहाल की किंमत किती अंदाजे, प्रायोरिटी सेट कराल. 3 स्टेजेस तुम्ही करून घ्या. 4थी स्टेज आपण मिळून करू. आपण भयंकर मोठ्या लेवलला राडा करायचा. येस Yes, sir. हॅलो. Yes, yes, yes. Right. Yes, sir. हा, Sir, yes, sir. तर 50 मधलं 5 म्हणले तरी आय एम रेडी. 5 असले पाहिजेत, कारण त्याशिवाय तेवढं व्यवस्थित होणार नाही. पण तुम्ही म्हणले सर आम्ही 10 आहोत, वेल अँड गुड. तुम्ही म्हणले सर 50च्या 50 येणार आहे, सल्यूट तुम्हाला, आपण एकत्र मिळून करू. पण फोकस करा. जब तक आपके पास सपने नहीं होंगे आपकी एनर्जी बढ़ेगी नहीं. कारण माणूस पैशांसाठी काम नाही करत, लक्षात घ्या. माणूस बघा, मी आई आठवा म्हटलं तर आई लिहिलेलं नाही आठवत, आपल्याला आई दिसते. मग पैसे म्हणजे फक्त पैसे नसतात, पैशामधनं काय विकत घ्यायचंय ते आपलं मोटिवेशन आहे. 2000ची नोट बघून मोटिवेशन नसतं. 2000 काय येणार आहे सप्टेंबर पर्यंत. गायकवाड Yes, मॅडमने आज त्रास द्यायचं ठरवलेलं. येस, त्या 2000 रुपयांमध्ये काय घ्यायचं, ती वस्तू आपलं मोटिवेशन आहे. तर ती वस्तू लिहिली, गुदगुल्या होणार, काम होणार, रिझल्ट येणार भयंकर. मार्केटमध्ये उद्या कोणी आलं तरी तोडफोड होणार नाही. आपण माइंड आपला सेट राहील, कारण आपली गाडी इथं होणार आपल्याला दिसतंय. ओके, सो आज मला वाटतं इथं थांबलं पाहिजे. 9:30 होत आलेले आहेत. बोलता बोलता मी थोडा वेळ जास्त घेतला होता. सो उद्या आपण परत भेटू सिस्टीम मध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय Promotion. ओके लाईफ केअर, जय जय टीम. थँक्यू ऑल ऑफ यू. बाय. Sir, promotion. Thank ओ you, sir. सॉरी 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 सगळ्यात महत्वाचं प्रमोशन आज, सगळ्यात महत्वाचं होतं ऍक्च्युली, गोल सेटिंगचाच पार्ट आहे तो. आज फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. दुपारी 3 ते 5 2:30चा टायमिंग आहे. 2:30ला आलेल्यांचं पण काउन्सिलिंग सुरू होणार आहे. 2:30 ते 5 मॅडमने आपल्याला वेळ दिलाय KK मार्केटमध्ये. ग्रुप वाईज काउन्सिलिंग होणार आहे. कधी 1 ग्रुप, कधी 2 ग्रुप, कधी 3 ग्रुप एकत्र असतील. आज चिंचवडला सुद्धा 10 वाजता काही ग्रुप मॅडमला भेटणार आहेत आपले. मॅडम 12 वाजता तिकडनं निघतील, इथं पोहोचतील. 2:30 ते 5 आपल्याला वेळ दिलाय. त्याच्यानंतर पण काही ग्रुपचं सेपरेट काउन्सिलिंग आहे. तर 2:30 ते 5 सगळ्यांसाठी कॉमन वेळ दिलेली आहे. त्या वेळेमध्ये कंपल्सरी आपल्या सगळ्यांना तिथे पोहोचायचंय. KK मार्केट 4th फ्लोअर. सो मॅडमचा वेळ पर्सनल मिळणं फार मोठी गोष्ट आहे. त्याला युटिलाइज करूया. 1.5 करोडची BMW जवळनं बघायला मिळेल. गाडी बघून सुद्धा अंगावर करंट येईल, एवढी अफलातून गाडी आहे. सर, आम्ही स्वतः गाडी- फोटो काढले मॅडमच्या गाडीजवळ, Yes, स्वतः जवळ yes, yes. व्हिडिओ पण तयार केलाय. ग्रेट ग्रेट. तुम्ही तर त्यासाठी गुजरातला गेला होता आय थिंक. येस येस, गुजरातला गेले होते. येस. तर मित्रांनो, जर 11,000 सोनमवर रुपये मॅडम पण काढला. सोनम मॅडमला भेटायला दुसऱ्या राज्यात जात असतील, तर मॅडम जर आपल्या शहरात आहेत, तर छोट्या छोट्या कारणांमध्ये न अडकता आजचा प्रोग्रामला तुम्ही येणार आहेत. त्याला पास वगैरे नाही. आजचा प्रोग्राम मध्ये काउन्सिलिंग मीटिंग आहे. पर्सनल लेवलला सगळे सोल्युशन मिळतील, कस्टम मेड सोल्युशन मिळेल. सो आपल्याला बरोबर 2:30 वाजता KK मार्केटला पोहोचायचंय. 2:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मॅडम आहेत. 3ला दरवाजे बंद होतील, 5ला परत घरी जाण्यासाठी उघडतील. सो थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय लाईफ. थँक्यू. सर, 1 मिनिट सर, बोलू का? बोला हे बोला. 10 वाजता इथे ना आकुर्डीच्या शॉपला आहे ना 10 वाजता. याचा अर्थ तुमचं लक्ष मॅडम- नाहीये. मी आताच सांगितलं की 10 वाजता आपल्या ग्रुपचं काउन्सिलिंग नाही, आहे. चिंचवड. तुम्ही चिंचवड म्हटले तेव्हा मी म्हटलं आकुर्डी असं आठवडे म्हटलं. आठवडे आम्ही पुणेवाल्यांसाठी आहे ना, तिकडचं सगळं चिंचवडच वाटतं. ऍक्च्युली आमचा दोष येतो, पण आकुर्डीलाच मीटिंग आहे. हा हा हा, ठीक आहे. थँक्यू. येस मॅम, येस. Thank थँक्यू you, व्हेरी sir. मच. थँक्यू ऑल ऑफ यू. व्हेरी व्हेरी नाईस. ओके, बाय 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 बाय. बाय बाय. Thank you, sir. Thank you all.